आपण अगदी आनंदामध्ये बघा ना, काय काय गंमत आहे ना, भगवंताची लीला आहे ना, ही फार अपरंपार आहे बरं का. अगदी ऊन पडलेलं काल, पण जसं गोपाल कृष्ण भगवंताचा तिकडं जन्म झाला, जन्म घेतला, कारागृहामध्ये भगवंताचा जन्म झाला. आपण इकडं म्हटलो आणि तिकडं थेंब 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 पाऊस सुरू झाला. बरं, नुसता सुरू झाला नाही, आपण इकडं म्हटलो यमुनेला पूर आला, पूरच काढला त्याने तिकडून. आणि बघा ना, पूर चालला आचाट आणि त्याने लाविला अंगुष्टा. त्याने तो जो यमुना माईचा पूर ओसंडून यमुना माई वाहत होती, काल त्या गोपाल कृष्ण भगवंताने आपला अंगुष्टा त्या ठिकाणी यमुना माईला दर्शन दिलं आणि यमुना माईने आपला पूर शांत करून टाकला. आज मात्र आपल्याला कथेसाठी पुन्हा वातावरण शांत करून दिलं. ही भगवंताची लीला आहे, हे आपल्या हातात नसतं. माझ्या जीवनातले तुम्हाला प्रसंग सांगतो, या ग्रंथावर हात ठेवून सांगतो, हे प्रसंग खोटे नाही. छत्रपती शिवाजी नगर येथे कुबेर भंडारी महादेव मंदिर आहे. तिथे शिव महापुराण सुरू होती आणि त्या मंडळाने तिथं वॉटरप्रूफ मंडप दिला होता, कारण पावसाळ्याचे दिवस होते. आणि 3-4 वर्षापूर्वीचा माझ्या मते अंदाजे ती कथा होती, बरोबर ना. महाराजच त्या कथेला होते. आणि आई फार महत्वाचं, तिथे अगदी दुष्काळ पडल्यासारखा उन्हाळा त्या वेळेस होता. आणि मी गेलो, म्हणलं यांनी वॉटरप्रूफ मंडप दिला. मी त्यांना म्हटलो, का हो वॉटरप्रूफ मंडप तुम्ही दिला? म्हणले महाराज पावसाळ्याचे दिवस आहे, पाऊस जरी आतापर्यंत आला नसेल, जर आला म्हण, कृष्ण गोकुळाष्टमीची ती कथा होती आणि कथा सुरू आहे. कथा अगदी जोरात सुरू आहे. 8वा दिवस आहे कथेचा. कृष्ण 7वा दिवस आहे गोपाल कृष्ण भगवंताच्या जन्माचा आम्ही तिथं ठेवला होता. माझ्या मते 9 दिवसाची कथा असेल आणि 7वा का 8वा दिवस आम्ही जन्म साजरी करणार होतो. आणि त्यांच्यामध्ये एक माणूस मला म्हटला, महाराज एवढा वॉटरप्रूफ मंडप आम्ही 1.25 लाख रुपये खर्च केले, एवढा मोठा दिला, 4-5 हजार लोक कथा श्रवण करू राहिले, कडक उन्हाळा पडलेला आहे, गोपाल कृष्ण भगवंत जन्माला येणार आहे, 4 थेंब तरी पडायला पाहिजे होते हो, कथा करून उपयोग तरी काय? हो असंच. मी म्हटलं बाबा आपल्या हातात काय, जगाचा मालक तोय, त्याने ठरवलं तर होईलही. म्हटलं होईल पाऊस, म्हटलं संध्याकाळी. अहो मी एवढंच म्हणलो, त्यानं ठरवलं तर होईल. मी काय कोणी भविष्य वक्ताय का? माझ्या हातात काय? त्याने तिकडं काय प्रचार केला माहिती का? त्यांनी सांगितलं की महाराज म्हणे आज पाऊसच होणार आहे संध्याकाळी. महाराज आजही ती कथा युट्यूबला साक्ष देते, आजही ती कथा युट्यूबला साक्ष देते. कथा सुरू झाली, एकदम कडक उन्हाळ्याचा वातावरण, कथा सुरू झाली. कथेमध्ये आम्ही पुढे 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 गेलो आणि जसा की गोपाल कृष्ण भगवंताचा जन्म झाला, आजही युट्यूबची कथा साक्ष देते, वॉटरप्रूफ मंडप तोडून पाणी खाली आला. हा लांबची नाही, इथं गोपाल कृष्ण भगवंताचे असे माझ्या जीवनामध्ये अनेक अनुभव आले. ते सांगत राहिलो तर कथा राहून जाईल. बघा काल आपण गोपाल कृष्ण भगवंताचा जन्म साजरी केला, पण आता थोडस भगवंताबद्दल भी सांगू द्या ना, मग लीला सांगू. गोपाल कृष्ण भगवंत आई बर का दादा, गोपाल कृष्ण भगवंत वसुदेवाने डोक्यावर घेऊन भगवंताला यमुना माई पार करून आज नंद बाबाच्या महालात आणून बसवलं. गड्या नंद बाबाच्या महालात गोपाल कृष्ण भगवंताला बसवलं. 9 लाख गायी नंद बाबाला होत्या बर का. याच 9 लाख गायी ज्या दिवशी आक्रोर आला आणि गोपाल कृष्ण भगवंताला बलराम दादाला घेऊन चालला, त्या दिवशी रडायला लागल्या. जीव ओवाळून टाकणाऱ्या या गायी ज्या दिवशी गोपाल कृष्ण भगवंत गोकुळ सोडून मथुरेला जात आहे ना, त्या दिवशी रडायला लागल्या. तर 9 लाख गायींच्या अश्रूंनी
पाण्याचा पाट जसा वाहतो तसा पाट आज नंद बाबाच्या वाड्यातून यमुनाबाईला जाऊन मिळाला. अक्रूर आला आणि एका गवळ्याला विचारलं, ग्वाळाला विचारलं, दादा नंद बाबाचा वाडा कुठे आहे? त्यावेळेस सांगितलं, हा पाण्याचा पाट जिथून वाहत आहे ना तिथं जा. त्या पाण्याच्या पाटापाटाने ज्या वेळेस त्या नंद बाबाच्या वाड्यामध्ये अक्रूर गेला ना, अक्रूराच्या डोळ्याला पाणी आलं. 9 लाख गायी रडत होत्या. त्या महालात आज गोपालकृष्ण भगवंताला नेऊन ठेवले, घेऊन गेली गोपालकृष्ण भगवंताला. आज 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 प्रसंग आनंदाचा. गोपालकृष्ण भगवंत गोकुळामध्ये गेले आणि आनंद सगळीकडे साजरी होत आहे. देवांनी वर्षाव केला फुलांचा आणि सर्व देवी देवतांना आनंद झाला. अरे कृष्ण जन्माला आला, कृष्ण जन्माला आला, नंदाच्या घरी आनंद झाला. कृष्ण जन्माला आला, नंद घरा आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरा आनंद भयो जय कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पालकी 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 जय कन्हैया लाल की. नंद घरा आनंद भयो जय कन्हैया लाल की. ब्रिज में है रही जय जयकार, नंदगर लाला जायो है. ब्रिज में है रही जय जयकार, लाला जायो है. बीज में जय जयकार, लाला जायो है. लाला जायो है, लाला जायो है. लाला जायो है, लाला जायो है. जय हो. गोपाल कृष्ण भगवंताच्या जन्माने, गोपाल कृष्ण भगवंताच्या जन्माने गोकुळामध्ये आनंद झाला, आनंद झाला बरं का. गोकुळामध्ये आनंद झाला. गोपाल कृष्ण भगवंताचा जन्म झाला आणि गोपाल कृष्ण भगवंताचा जन्म झाला नंद बाबाच्या घरी. आज सगळीकडे 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 वार्ता पसरली. अरे नंदाच्या घरी बाळ जन्माला आलं. हो, देवकी माता आनंदाने 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 बघ सगळ्या सख्यांना सांगायला लागली, माझ्या घरी कान्हा आला. आई जेव्हा असं कळालं सगळीकडून गर्दी झाली. नंद बाबाच्या घरी सगळे गोपालकृष्ण भगवंताच्या दर्शनाला यायला लागली. माणसं येत होते तोपर्यंत काय नाही हो. अहो पण वरून देव सुद्धा फुलांचा वर्षाव करायला लागले आणि देवांनी फक्त वरून फुलांचा वर्षाव केला. इंद्रदेवापासून देवाधिकांनी सगळ्यांनी फुलांचा वर्षाव केला. पण आई माझ्या महादेवाला दम निघत नाही. महादेवाने कैलासामधून आपल्या वाहनाला नंदीला बोलावून घेतलं आणि नंदीला घेऊन निघाले. आणि मग पार्वती माता महादेवाला सांगते, देवा
कुठं चालला? म्हणले माझ्या प्रभूंनी जन्म घेतलाय द्वापार युगामध्ये, बघायला चाललो. खरं आहे तुमचं, पण तुम्हाला आशा व्याख्या तिथं कोण मध्ये येऊ देईल? म्हणले मी देव आहे, मला कोण नाही येऊ देणार, पण तुम्ही असं जाणार का? म्हणले मला पण सोबत यायचंय, पण तुम्ही असं जाणार का? म्हणे मग कसं जायचं? कसे गेले महादेव? नगर में जोगी आया, यशोदा के घर आया, अजब है तेरी माया, एक कोई समझ न पाया, सबसे बड़ा है तेरा नाम, भोलेनाथ, 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 भोलेनाथ। नगर में जय हो। यशोदा के घर आया, सबसे बड़ा है तेरा नाम, भोलेनाथ, भोलेनाथ, नगर में जोगी आया, अजब है तेरी माया, कोई समझ न पाया, सबसे बड़ा है तेरा चंद्रमा घर घर अलग जगायो। नगर में जोगी आया, जय हो। कोई समझ न पाया, जय हो। अजब है तेरी माया, जय हो। सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम, भोलेनाथ, 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 आज महादेव गोपाल कृष्ण भगवंताच्या दर्शनाला त्या ठिकाणी गेले. देवादिदेव महादेव आज गोपाल कृष्ण भगवंताच्या स्वागतासाठी गेले. म्हणजे जय हो प्रभू, जय हो. त्रेता युगामध्ये जन्माला येऊन रावणाने कुंभकर्णाचा वध केला. या विश्वाला धर्म सांगून गेल्यात आणि आज कंसाने दुराचार केला. त्या कंसाला धडा शिकवण्यासाठी प्रभू तुम्ही आज आपल्या बाललीला दाखवत या ठिकाणी जन्म घेतला. गोपाल कृष्ण भगवंताचा जन्म झाला. आई ज्यावेळी प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला ना, त्यावेळी प्रभू रामचंद्रांच्या जन्माच्या वेळी दिवस होता. दिवस सूर्यनारायणाने बघितलं प्रभूचा जन्म झाला. सूर्यनारायण पुढे सरकत नाहीये आणि चंद्रदेवाने महादेवाकडे तक्रार केली. म्हटले देवा, आज सूर्यनारायण पुढे सरकत नाहीये. कित्येक दिवस महिने निघून गेले, अजूनही दिवस आहे, रात्र होत नाहीये. मला तिथे गेले, तो पुढे गेल्याशिवाय मला तिथे कसं जाता येईल? सूर्यनारायण म्हटले माझ्या प्रभूला बघण्याचं माझं मनच भरत नाही गड्या. मग अरे सरक बाबा पुढे. म्हटले असं कर चंद्रदेवा, तू काय कर, आता माझ्या पक्षामध्ये ना सूर्य असताना, दिवस असताना प्रभूने अवतार धारण केला ना,
हा प्रभूंला हे कोड सांगूया. प्रभू म्हटले आज नारायणाने सांगितलं सूर्य असताना दिवस असताना मी या ठिकाणी अवतार धारण केलाय. चंद्रा घाबरू नको, चंद्रा घाबरू नको. सूर्य असताना राम अवतार झाला आहे. चंद्रा घाबरू नको. मी पुढचा जेव्हा अवतार घेईल ना तेव्हा रात्रीच्या वेळी घेईल. तूही तेवढे दिवस पुढे सरकू नको, म्हणजे तुझंही मन शांत होईल. चंद्र म्हटले तुम्ही अवतार घेशाल तोपर्यंत घेशाल, एवढ्या दिवस मला वाट पाहिजे, तोपर्यंत मला काहीतरी द्या. प्रभू श्रीरामांनी सांगितलं चंद्रा ऐक, तोपर्यंत नाही, जोपर्यंत तू आहे, जोपर्यंत सूर्य आहे, जोपर्यंत ही पृथ्वी आहे, तोपर्यंत तुला वरदान देतो. मी माझ्या नावाच्या समोर तुझं नाव लावीन. प्रभू रामचंद्र भगवान की. म्हणून प्रभू श्रीरामांना रामचंद्र नाव लागले. आज गोपालकृष्ण भगवंताचा जन्म झाला आणि चंद्रदेव मात्र आता पुढे सरकत नाहीये. अशा अनेक लीला भगवंताच्या झाल्या. बघता 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 गोपाल कृष्ण भगवंत मोठे व्हायला लागले. अहो रांगायला लागले. तळ हात टेकायचा आणि डाव्या गुडघ्याने रांगायचं बरं का. तळहात टेकीता, तळवे तळहात टेकीता, डाव्या गुडघ्याने रांगायचा, डाव्या गुडघ्याने रांगायचा. तळवे गोपाल कृष्ण भगवंत रांगायला लागले. तळवे तळहात, तळहात टेकीत, तळवे तळहात, तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, रांगायला लागले प्रभू. आणि इकडं समाचार कंसाला कळाला. कंस म्हटला माझा वैरी तिकडं जरी जन्माला आला असेल, जरी जन्माला आला असेल ना, तरी जन्माला आला असेल ना तिकडं, तरी मी त्याला काही जगू देत नाही.
मग एक 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 राक्षस पाठवायला सुरुवात केली. बघा, राम अवतारामध्ये सुद्धा पहिली त्राटिका आणि आता कृष्ण अवतारामध्ये पहिली कोण आली? पुतना. ही पुतना आली. आई ग्रंथामध्ये वर्णन आलं, पुतना राक्षसीन हिनं काय केलं माहितीये का लखन महाराज? अगदी सुंदर साज केला. तिनं कटलरीच्या दुकानात जेवढं साहित्य असेल तेवढं पांघरून घेतलं, पक्का मेकअप केला तिनं. पुतळ्या डोरलं साकळ्या पैंजण कमरेला कंबर फटा, नाकात नथ घालुनी अवघा थाट माट करुनी नेसले गा जय हो शालू पैठण, नेसले गा 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 शालू पैठण. पुतळ्या डोरलं साकळ्या पैंजण कमरेला कंबर फटा, पुतळ्या डोरलं साकळ्या पैंजण कमरेला कंबर फटा, नाकात नथ घालुनी अवघा थाट माट करुनी, अवघा थाट माट करुनी नेसले गा नेसले गा शालू पैठण, 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 नेसले शालू पैठण, शालू पैठण, शालू पैठण. असा सगळा साज केला. मला नाही सांगता येत, पण आमचे लखन महाराज फार गोड सांगतात. नेसले ग नेसले ग नेसले ग नेसले ग नेसले ग शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा. आण मात्र पुतना मावशी अशी तयार झाली आणि काय करावं? आई नाही आईच झाली. पुतना मावशीने आपल्या स्तनामध्ये विष भरून घेतलं आणि कंसाला सांगितलं, मी कृष्णाला मारून परत येते. अहो गेली कृष्णाला मारायला आणि जशी गेली दुपारची वेळ आहे आणि बाळ कृष्णाला आमच्या देवकी मातेने यशोदा मातेने दुपारची आंघोळ घातली. ही बाळाची दुपारची आंघोळ म्हणजे लय अवघड आंघोळ बरं का. ही ठराविक माऊल्यांना घालता येते. आमच्या घरच्यांना आहे ना, आमच्या पत्नीला आजूबाजूला 2-4 गल्लीतल्या बाया बोलवायला त्या आंघोळ घालायला. नवीन बाळ झालं का त्या म्हणत्या, बाई त्या महाराजाच्या बाईने आंघोळ जर घातली ना बाळ शांत झोपत म्हणे. ती जाती उजवा हात डावा पाय उजवा हात असं ते पिळती ना ते बाळ. आणि मग बाया म्हणत्या नांदलं म्हणून झोपलो. मी म्हणलं अरे बाई ताणलं म्हणून झोपलं. ते नांदलं म्हणून नाही झोपलं, ते पकत ताणलं, ते फार जाम झालं, ते गटकन झोपीलाच जात. आंघोळ अवघड महाराज. त्याला पायावर झोपवायचं. आणि पहिले तर एवढी खतरनाक होती. आताच्या बाया तरी बरे. पहिले म्हाताऱ्या बाया घालायची ती आंघोळ. बरं त्या म्हाताऱ्या बाया अशा पाय काटोती मध्ये ठेवायच्या बरं का. काटो असायची ना लाकडाची. आता ती पायला भेटत नाही. हा आणि त्याच्यामध्ये ते ठेवल्या का त्या काटोतीला 2 पाय असायचे पहिले.
पूर्वी भाकरीला सुद्धा चव लागत होती. का बरं? त्या पाय ते काटोटीला ते कान असायचे ना, त्याला पाय लावायच्या माऊल्या आणि मग त्याच्यामध्ये भाकर करायच्या. काटोट राहिलीच नाही. बरोबर. आता जर भाकर करायची म्हणली तर परातीत, मग परातीत असे दोन्ही अंगठ्या अडकवित्या, मग ती भाकर आपण खायची. पहिले काटोट असायची, त्या काठोटीमध्ये ते आंघोळ घालायची. जुनी म्हाताऱ्या असायच्या. आता तुम्ही सगळे जुने, तुम्हाला सारं माहिती आहे. बरं, त्याच्यावर असे पाय ठेवायचे त्या म्हातारीनं. बरं, ते पाय सोपे नाही महाराज. ती म्हातारीनं आयुष्यभर कष्ट करेल राहायचं. तिचे पाय म्हणजे बैलगाडीच्या धुऱ्यात, त्याच्यावर ते बाळ टाकायचं. बरं, कसं टाकायचं? सरळही नाही, पालत घालायचं आणि मग त्याची मालिश सुरू व्हायची. आगा गा 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 गा. मग डावा हात उजवा पाय, उजवा पाय डावा हात, असं ताणायचं, असं ताणायचं. मग म्हणायचं नांदलं म्हणून झोपलं. नांदलं नाही, ताणलं. ते पक्क ताणायचं, मग झोपायचं. ते गटकन झोपायचं. आमच्या गोपालकृष्ण भगवंताची आंघोळ तशी नव्हती. आज यशोदा माईने आंघोळ घातली आणि बाळाला झोपून दिलं. दुपारची वेळ आहे, बाळ शांत झोपलेलं आहे. आता हे जगाचा मालक आहे, काही झोपत असतंय का? पण घेतले डोळे मिटून आता आईला बरं वाटावं म्हणून डोळे मिटले. बाहेर पूतना मावशीने आवाज दिला, आहे का कोणी घरात? आणि यशोदा माई बाळाला झोपी लावून नुकतीच बाहेर गेली. तिथं एक दासी उभी होती. म्हणले आहे ना, मी काय करायचंय? म्हणले बाळाला पाहायला आले. म्हणे तुम्ही कोण आहे? म्हणे मी आहे ना. मी कोण आहे? बाळाची मावशी आहे. म्हणले मावशी, तुला कधी पाहिलं नाही ग बाई? म्हणले नाही, मी कधी मधीच येत असते त्यांच्या सुख दुःखामध्ये, मी कधी येत नाही, मला वेळ नाही ऐकायला. मग ही म्हणी असं करा तुम्ही, आता नंतर या. का बरं? म्हणले बाळ झोपलं म्हणे. आता काही पाहता घेता येणार नाही, तुम्ही काय करा, नंतर या. पूतना मावशीला वाटलं जाऊ द्या, आता नंतर येऊ. आता बरोबर वेळ साधली होती. यशोदाई घरात नाहीये आणि बरोबर आपण काम केलं असतं. पण गोपालकृष्ण भगवंताने डोळे लावले होते. जशी पूतना मावशीने पाठ फिरवली, गोपालकृष्ण भगवंत म्हणले अरे पहिलंच गिराईक, असं कसं जाऊ द्यायचं? बस लगेच डोळे उघडले आणि रडायला सुरुवात केली. असं मोठमोठल्याने बाळ रडायला लागलं. गरकन पुतना पिळली. म्हणलं जाग झालं ना बाई, घेऊ दे आता. बाळ रडायला लागलं. म्हणले जाय बाई, घे बाळ. गप करा, गप करा, गप करा, गप करा. थापटून घ्या त्याला. पूतना मावशीने बाळाला घेतलं. गोपाल कृष्ण भगवंताने घेतला आणि पूतना मावशीला च्या मांडीवर गोपाल कृष्ण भगवंत गेले. आणि आज पूतना मावशी स्तनपान गोपाल कृष्ण भगवंताला स्तनपान करते आहे. माझ्या 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 गोपाल कृष्ण भगवंताने नेत्र बंद केले आणि आई नेत्र बंद करून देवादी देव महादेवांचा धावा केला. अहो, ज्यावेळी समुद्र मंथनामधून 14 रत्न बाहेर पडले, त्यापैकी पहिलं रत्न बाहेर पडलं ते म्हणजे हलाहल नावाचं विष. आणि ते विष पचवण्याची क्षमता फक्त माझ्या महादेवामध्ये आहे. आणि देवादी देव महादेवाला आवाज दिला माझ्या 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 गोपालकृष्ण भगवंताने. आणि जसा आवाज दिला तसा कंठात येऊन माझे महादेव सावध. आणि पूतना मावशीनं जेवढं विष भरून नेतलं होतं तेवढं माझ्या महादेवाने घेऊन टाकलं आधी. आता म्हणले महादेवा तुमचं काम झालं, तुम्ही निघा. आता मी माझं काम चालू करतो. जसं काम चालू केलं, आता पूतना मावशीचे प्राण ओढायला तयार झाला गोपालकृष्ण भगवंत. आणि जसे पूतना मावशीचे आई प्राण ओढायला लागला, आज पूतना मावशी ओरडायला लागली, वाचवा वाचवा वाचवा. आणि आपले
आपल्या मुख्य अवतारामध्ये पुतना आली त्यावेळी एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराज वर्णन करतात, पुतना मावशी ज्यावेळी धारातीर्थी पडली आणि मुख्य अवस्थेमध्ये राक्षसीन होऊन गेली त्यावेळी पुतना मावशी एवढी बलाढ्य एवढी मोठी होती की नाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात, पुतना मावशीच्या कपाळावर 200 गाढवं चरत होते. किती? एवढी मोठी पुतना मावशी माझ्या गोपाल कृष्ण भगवंताने काही क्षणात संपवली, काही क्षणामध्ये संपवली. पण नुसती संपवली नाही, उलटी तिला सद्गती देऊन टाकली. अरे गोपाल कृष्ण भगवंताच्या समोर जिचा मृत्यू झाला त्या माऊलीला गोपाल कृष्ण भगवंताने वरदान देऊन टाकलं. शेवटी दूध पाजण्यासाठीच आली होती ना, आई होऊन आली ना. ओ तुला मी सायुज्यता नावाची मुक्ती देतो. सायुज्यता मुक्ती देऊन टाकली. ही पुतना मावशी का आली होती? विष पाजायला. भगवंताला तुम्ही अमृत पाजायला गेले पाहिजे असं नाहीये. भगवंताला तुम्ही विष पाजायला गेले ना तरी भगवंत तुमचं कल्याणच करतो. म्हणून महाराज म्हणतात, तुम्हाला चांगलं वागायचंय देवाशी वागा, वाईट वागायचंय देवाशी वागा, लोकांच्या नादाला लागू नका. अरे तुम्हाला चांगलं म्हणायचंय ना देवाला म्हणा. मी म्हणतो तुम्हाला वाईट म्हणायचंय ना तरी सुद्धा देवालाच म्हणा. निंदा अथवा स्तुती देवाची करावी, निंदा अथवा स्तुती देवाची करावी. वर्ण मानवाचे करुण, वर्ण मानवाचे करुण, वर्ण मानवाची करुणा, वर्ण मानवाची करुणा. निंदा अथवा स्तुती देवाची करावी, निंदा अथवा स्तुती देवाची करावी. देवाची करा, काय करायचं ते देवाचं करा. गाड्या मी सांगितलं तुम्हाला, मागच्या वेळेस सुद्धा सांगितलं होतं, चांगलं म्हणायचं देवाला म्हणा, वाईट म्हणायचं देवाला म्हणा, माणसाला म्हणूच नका. हा देव तुम्ही वाईट म्हटलं तरी तो स्वतः वाईट मानून घेत नाही, आणि चांगलंय म्हटलं तरी तो झाडावर जाऊन बसत नाही. त्याला करायचं ते बरोबर तो करत असतो आपल्यासाठी. म्हणून मानवाचे गुण, माणसाचे गुण गाण्यापेक्षा आहे ना देवाचे गुण माणसाने कधी गायलेले चांगले. बरं काय आज गोपाल कृष्ण भगवंत बाललीला आपण बघत आहोत. बघा आपल्याला गोपाल कृष्ण भगवंताचं मथुरा गमन सुद्धा बघायचं. पण मथुरा गमन जर आज बघितलं ना तर मला वाटतं मग स्वयंवर उद्या व्हायचं. म्हणून स्वयंवर करून घेऊ तुम्हाला थोडक्यात का होईना उद्या. मथुरा गमन कसं झालं होतं हे सांगलच. कंस मारायचं आहे त्याच्या अगोदर, कंस उद्या मारू आहे का नाही. आज आपण सगळी तयारी केली तर मग गोपाल कृष्ण भगवंताचा विवाह करून घेऊया. कसं आहे थोडी लेट चालली आपली कथा. आणि खरं सांगायचं तर मी तुम्हाला म्हणलो चातुर्मासात 4 महिने लावली का मग पूर्ण होती का नाही अशी येते. गोपाल कृष्ण भगवंत यांची श्रीमद भागवत कथा फार गोड आहे. अवघड होतं मथुरा गमन. नका महाराज अगदी आहे ना मथुराचं गमन जे आहे ना खूप अवघड. पण आपल्याला कृष्णाच्या बाललीला ऐकायच्या बरं का. बाललीला ऐकायच्या. ऐका, कृष्णाने अनेक लीला केल्या, नुसत्या बाललीला नाही केल्या, मोठं झाल्यावर सुद्धा लीला केल्या. हो, मोठं झाल्यावर सुद्धा लीला केल्या. अहो एक बाललीला गोपाल कृष्ण भगवंताची सांगतो तुम्हाला. हा जर गोपाळ कृष्ण भगवंत आहे ना लय खोडकर होता. लय खोडकर, खूप खोडकर. काही लोक काय म्हणता माहिती का, तक्रार करता आपल्या बाळाची, तक्रार करता आपल्या बाळाची की आमचं बाळ फार खोडकर आहे. तुम्ही त्याला गोपाल कृष्ण भगवंत म्हणा. कारण आई
तुमचं बाळ कमीत कमी खोड्या तरी करतंय, काही काहींची बाळ खोड्याही करत नाही, त्यांनी कोणाकडे जायचं? हो, फार अवघड विषय आहे. जाऊ द्या, तिकडे जाण्यापेक्षा गोपालकृष्ण भगवंताची एक लीला सांगतो. आज लहान असणारा हा गोपालकृष्ण भगवंत गवळणींची वस्त्र पळवायचा, तिथपर्यंत ठीक होत हो. एका दिवसाचा प्रसंग आहे. एक गोप आणि गवळण हे खूप 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 कोड्या गोपालकृष्ण भगवंताच्या लोणी चोरलं, दही पाहिलं, हे केलं ते केलं, अनेक कोड्या पाहिल्या बरं का, अनेक कोड्या पाहिल्या. वैतागले गड्या दोघे नवरा बायको, म्हणले याच्या पायी आहे ना आपल्या दोघांचा संसार मोडायचा. हे फार अवघड कार्ट आहे. आपण काही इथं राहायचं नाही, हे कार्ट आपल्याला काही व्यवस्थित संसार करू देणार नाही. पण गोपालकृष्ण भगवंत खोड्याही त्यांचंच करायचं, ज्याच्यावर त्यांचं प्रेम होतं. हा, आणि मग म्हटले इड काय राहायचं नाही, आपण काय करू, गावच सोडून निघून जाऊ. काय म्हणले, गावच सोडून निघून जाऊ. आणि ठरलं ना महाराज, गाव सोडून निघून जायचं ठरलं. आणि दोघांनी आपलं जे सगळं बिढार होतं ना ते एका बैलगाडीमध्ये भरलं. पूर्वी बैलगाडी होती, आणि बैलगाडीमध्ये जसं बिढार भरलं, बिढार भरल्याच्या नंतर काम्यक वन होतं बरं का, काम्यक वन. आणि त्या काम्यक वनामधून ती बैलगाडी जाणार होती. गोपालकृष्ण भगवंत पहिल्यांदा आडवा झाला. हो, म्हटले ऐका ना, नका ना जाऊ. त्या गोप आणि गोपिकाला सांगताय नका ना जाऊ मला सोडून. म्हणले तुला आम्ही इथं काही सुखानं राहू द्यायचे नाहीये, आम्ही काही इकडे राहणार नाही. ते म्हणले नका ना जाऊ. गोपालकृष्ण भगवंतांना हात जोडायचे, नका ना जाऊ. नाही म्हणले आम्ही राहणारच नाही. गोपालकृष्ण भगवंत म्हणे राहणार नाही, मी जाऊ देणारच नाही. पा आता काय करतो म्हणे. पहिल्यांदा त्यानं काय केलं, नका ना जाऊ. ते म्हणले आम्ही थांबत नाही. हा म्हणले मी जाऊ देत नाही, लावा ताकद. आता मग निघाले एक काम्य कोणातून. पहिलेच यांच्या मनामध्ये एक भूत सोडून दिलं, त्याला पिल्लू म्हणत्या, दिलं सोडून. काय म्हणे माहिती का, म्हणे तुम्ही ज्या वनातून चालल्या ना ते मायावी वन आहे म्हणे, मायावी वन. तुम्ही दुसऱ्या गावाला पोहोचले तर पाहिजे. हा म्हणे मी मिळलो तर चालल रस्ते ना, पण ह्या गावात आता राहायचं नाही. अरे भाऊ तू काही करतो ना म्हणे. अरे माझ्या दाढीची तिच्या वेणीची गाठ मारून देतो. तू काय सोपा आहे का बाबा, तू जन्म तरी कोणत्या मुहूर्तव घेतला. तुझे सगळे घराणे करू करू थकलो. आणि तुझ्या आईला जाऊन जर सांगितलं तर आई काय म्हणती, आई म्हणती माझं ईशुदिगा तुला येईल राग, ईशुदिगा तुला येईल राग, तुला येईल राग, तुझ्या कानाला काहीतरी सांगना, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांगना. ईशुदिगा तुला येईल राग, ईशुदिगा तुला येईल राग, तुझ्या कानाला काहीतरी सांगना, तुझ्या कानाला काहीतरी सांगना. यशोदेगा तुला येईल राग, यशोदेगा तुला येईल राग, यशोदेगा तुला येईल राग. यशोदेग 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 तुला येईल राग. या कानाला कृष्णाला कानाला, या कानाला कानाला कानाला. यशोदेग तुला येईल राग. यशोदे अगं तुझ्या कानाला काहीतरी सांग. माझी वेणी पतीची दाढी,
माझी बेनी पतीची दाढी. हे यशोदे अग सांग ना. आणि यशोदेला घरानं केलं का यशोदा माता म्हणायची माझा कृष्ण तसा नाहीच, माझा कृष्ण तसा नाहीच. तुम्ही भलताच आळ घेताय. या गोकुळच्या नारी आहे ना, या गोकुळच्या नारी भलताच आळ घेता. माझं बाळ अगदी अगदी गुणाचं आहे. बाळ माझे ग बाळ सगुण गुणाची तानी ग बाळ सगुण गुणाची तानी. दिसतई गोजिरवाणी ग बाळ दिसतई गोजिरवाणी. काही सांगता घराने ग गोकुळच्या नारी. काही सांगता घराने ग गोकुळच्या नारी. बाळ माझे सगुण गुणाचे ताने. बाळ माझे सगुण गुणाचे ताने. काय सांगता काय सांगता काय सांगता घराने. तुम्ही काय घरानं करता माझ्या बाळाचं. माझं बाळ अगदी गुणाचं आहे. हा तुम्ही मला माझ्या बाळाची घराणी करू नका असं कोण म्हणतं. तुझी आई म्हणती आई एवढं सगळं तू करतो, एवढं सगळं करतो. भोग भोगनी ब्रह्मचारी असा तू सगळं करतो तू. आणि आमचं नाव येतं वरून, आम्हीच येडे ठरतो. आम्हाला काही गावात राहायचं नाही. तू राहाय बाबा, तुझ्या आईला राहू दे, तुझ्या वडिलांना राहू दे, बाकीच्यांना राहायचं ते राहतील. पण आम्ही नवरा बायको आता काही गावात राहत नाही. आम्ही चाललो गाव सोडून. म्हणले रामकृष्ण हरी या तुम्ही आता. माझ्या आईचं नाव घेताय मग नाही तुम्हाला राहू देतात. जा तुम्ही म्हणले चाललोच. म्हणले जा चाललोच. म्हणे जा चाललोच. म्हणे जा चाललोच. ढाळानं म्हणे. निघाले काम्यक वनामधून निघाले. आणि हा काय सोडणार होता का त्यांना. हा एवढा सोपं वाटलं का तुम्हाला. हा बाबा काम्यक वनामध्येच गेला. माग 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 काहीतरी गोम सापडल म्हणले, काहीतरी गोम सापडल म्हणले मौली साहेब. आव गेला बरं का त्यांच्या पाठी माग. आणि त्याच्या पत्नीला ताण लागली. ते म्हणले का हो इथून नदी जवळ आहे असं वाटतं बरं का. तुम्ही थोडं नदीवरून घागर भरून आणली असती पाण्याची ते बरं झालं असतं. मला फार ताण लागली. तो म्हणे तुला ताण लागली का. आता आपल्याला घाबरायचं काम नाही. आपण गोकुळापासून लय दूर आलो. आता काय आपल्याला घाबरायचं काम नाही. आता मी पाणी घेऊन येतो. तू बैस बैलगाडी मध्ये. ही बैलगाडी मध्ये बसली. तो पाणी घ्यायला उतरला आणि हा भाऊ बैलगाडीत जाऊन बसला. निसता नाही गेला, पाण्याची घागर सुद्धा घेऊन गेला गारगार. ते म्हणे पाणी निघायचं का म्हणे आता. चला म्हणे. पण लय लवकर आले होतो मी. आपलं कामच फास्ट गातं म्हणे. आपलं काम स्लो नाहीच म्हणे. हा निघाला जसा गोपाल कृष्ण भगवंत घेऊन. आणि हा मागून घाम पुसत पुसत घागर घेऊन आला. आणि पाहिलं बैलगाडी तर चालली सुद्धा. तो मागून आवाज देतो ए बाई अगं कुठं चालली. अगं बैल मला येऊ दे पाण्याची घागर. अरे पळायला लागला पळत गेला. पाहत होतो काय त्याच्या सारखीच प्रतिकृती बैलगाडी घेऊन. आणि वरून म्हणतो कोण आहे तू. हा म्हणे मी हिचा नवरा आहे. मग गोपाल कृष्ण भगवंत जो रथ बैलगाडी चालू राहिला तो याच्या पत्नीला काय म्हणतो माहिती का. हे बघ तू याच्या नादाला लागू नको. तुला आधीच सांगितलं होतं ना. आधीच सांगितलं होतं ही मायावी वन आहे. हा हे आलं म्हणे कोणीतरी भूत. चला आपण आपल्या रस्त्यानं. अजिबात नाही. ही पाहायची त्याच्याकडं पाहायची याच्याकडं. आता जावं हा खरंय खरंय खरं.
आता जावा तरी कोणाकडं. हा विचारात पडली. गोपालकृष्ण भगवंताला म्हणे रथ थांबवा म्हणे तुम्ही. म्हणे रथ थांबू करायचं काय, याच्या नादाला लागायचं काय तुला. नाही 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 म्हणे रथ थांबवा म्हणे तुम्ही दोघही सारखे दिसू राहिले. मी जायचं तरी कोणा संग. रथ माग घ्या. माग घेतलं आणि पुन्हा गोकुळात येऊन उभे राहिले. दोघही सारखेच दिसू राहिले. घरानं न्यायचं कोणाकडं. नील नंद बाबाच्या घरी. नंद बाबाला सांगितलं हे दोन्ही सारखेच दिसत्या, माझा नवरा मला ओळखून द्या. नंद बाबा म्हणे बाई तुझा नवरा तुला ओळखा ना, मी कसा ओळखून द्यायचा. नाही पण याच्यातला कोणता खरा आहे म्हणले. नंद बाबानं ओळखून घेतलं. नंद बाबानं यशोदा माईला आवाज दिला. यशोदा कृष्णाला बोलव म्हणे बाहेर. म्हणे कृष्ण गेला खेळायला म्हणे. बरं म्हणे मग आता आलाय घरीच आलाय म्हणे कृष्ण, फक्त थोडा घरात घ्यायचा बाकी. मग नंद बाबाच्या घराच्या समोर आई 21 हाताची विहीर होती. 21 खानाची अशी 21 हाताची विहीर होती. आणि काय सांगितलं माहिती का, जो या विहिरीवरून पलीकडे उडी मारून जाईल पत्नी त्याची. विहिरीवरून पलीकडे जो उडी मारून जाईल पत्नी त्याची. आता ज्याची खरोखर पत्नी होती तो म्हणे वास. संन्यासम कर्तुम शक्तिवास. आता मी संन्यासाशिवाय पर्याय नाही. बायको तर गेली, बायको राहू शकणार नाही. हा बाबा उडी मारल्याशिवाय राहत नाही आणि माझ्यानं उडी जात नाही. मग आता काही बायको भेटत नाही यानं माघार. हा म्हणले मी मारतो ना उडी. नंद बाबा म्हणे मारून दाखव बरं. जसा नंद बाबा काठावर उभे राहिले आणि गोपालकृष्ण भगवंत हा पहिला जो होता ना त्याला वाटलं मारून पाहू आपण बी. हा चांगला 1 किलोमीटर मागे गेला धाव घ्यायसाठी, उडी मारू बा. आणि हा जागाच होता. यानं जशी उडी मारली गोपालकृष्ण भगवंताला नंद बाबांना असं या कातन धरून घेतलं. काय उडी मारायची गरज नाही म्हणे, इकडे घरात वय म्हणे तू नीट. आता गोपालकृष्ण भगवंताला घरात घातलं. त्याची बायको त्याच्या हवाली करून दिली. नंद बाबाला माहिती होतं याच्यावरून उडी अख्ख्या गोकुळामध्ये माझ्या कार्ट्याशिवाय कोणी मारू शकत नाही. हे चित्र क्या बात. गोपालकृष्ण भगवंताने केल्या. अहो गोपालकृष्ण भगवंताने खोड्या इतक्या केल्या. मातेने गणपती बाप्पाला प्रसाद तयार केला. लखन महाराज यशोदा माईने गणपती बाप्पाला प्रसाद बनवला. लाडू बनवले, मोदक बनवले, गणपती बाप्पा समोर ठेवले. आणि गोपाल कृष्ण भगवंताला तिथं बसवलं. म्हणले इथं खोड्या चालणार नाही बर का, अख्ख्या गोकुळात खोड्या कर, पण इड देव घरात तुझ्या खोड्या चालणार नाही. हा म्हणे अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदा घरी. नवल केवडे केवडे न कळे कानुबाचे कोडे. अरे माझ्या पोटामध्ये आनंद, माझ्या रोमामध्ये बघा माणसाच्या शरीरावर जेवढे केस आहे प्रत्येक केसामध्ये, प्रत्येक रोमामध्ये भगवंताच्या एक पृथ्वी आहे.
आणि पोटामध्ये अनंत पृथ्वी मावतील एवढं विशाल विराज स्वरूप भगवंताचं. आणि अनंत ब्रह्मांड उदरी असणाऱ्या समोर असताना सुद्धा मला खाऊ द्यायचं सोडून तू कोणला देती? गणपती बाप्पाला. गणपती बाप्पाला म्हणे, गणपती बाप्पा आपलं तुझं काही वैर नाही भाऊ, पण आजच्या दिवस लीला दाखवल्याशिवाय राहत नाही. गणपती बाप्पाने हात जोडले, भगवंता तुमचं चालू आहे तसं चालू द्या भाऊ, मी बी मध्ये पडत नाही. गणपती बाप्पाला नाही खाल्लं, लाडूला नाही खाल्लं, गणपती बाप्पा सहित लाडू खाऊन घेतले. आणि मग गोपाल कृष्ण भगवंताला मैयाने सांगितलं तू आ कर म्हणे. आ जेव्हा गोपाल कृष्ण भगवंतांनी आपला मुखावटा समोर घेऊन आ केलं, त्या दिवशी यशोदा माईला गोपाल कृष्ण भगवंताच्या मुखामध्ये विश्वस्वरूप दर्शन झालं. अवघ्या कृष्णाचं विश्वरूप दर्शन त्या ठिकाणी घडून आलं आणि यशोदा माईला मूर्छा झाली. अरे हे काय आहे? अशा अनेक लीला करत राहिला. अहो एका दिवशी यशोदा माई म्हणले हे कार्ट लई खोड्या करत. एका भविष्य सांगणाऱ्याला बोलवलं आणि त्याला बसायला पाठ दिला. भविष्य सांगणाऱ्याला पाठाला पाठ दिला आणि त्याला पाठ दिला. आणि यशोदा माई म्हणे तुम्हाला अजून काय पाहिजे? आदर तित्य करण्यासाठी यशोदा माई मध्ये घरामध्ये जशा गेल्या, यशोदा माई घरात गेल्या आणि इकडं प्रकार चालू झाला. पाठ उठायचा आणि कुठं लागायचा? पाठीमध्ये बसायचा. असा सगळा प्रकार पळूनच गेला तो डायरेक्ट तिकडून. अशा अनेक खोड्या केल्या यशोदा माईच्या खोड्या. यशोदा माईच्या त्या नंदाच्या खोड्या, नंदलालाच्या खोड्या थांबत नाही. यशोदा माई सुद्धा वैतागली. म्हणले तुला आता शाळेत घातल्याशिवाय पर्याय नाही. तुला शाळेत घातल्याशिवाय पर्याय नाही. मग तुला तिकडं शाळेमध्ये कोण भेटतील? मित्र भेटतील. आणि मग गायी घेतल्या, गोपाल घेतले. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारित से. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारित से. धेनू सावळा जगदेती धेनू सावळा जगदेती धेनू सावळा जगदेती धेनू सावळा गायी सांभाळण्याची जबाबदारी गोपाल कृष्ण भगवंताला दिली. आणि गोपाल कृष्ण भगवंताने यशोदा माईला तक्रार करायची. 9 लाख गायी राखतो मी, 9 लाख गायी राखतो. माझे नख झिजली, मला किती कष्ट करावे लागतात. गोपाल कृष्ण भगवंताने यशोदा माईला तक्रार करायची. गायी राखीतो मी 9 लाख आणि गायी राखीता झिजली माझी
नख असा असा तक्रार करायचा म्हटले. अनेक प्रसंग त्या गोपालकृष्ण भगवंताने त्या गोकुळामध्ये सगळ्यांनी एकत्र यायचं आणि खेळ खेळायचे बरं का. खेळ खेळायचे गोकुळामध्ये अनेक खेळ खेळायचे. हमामा, हुतुतू, विटी दांडू, हमामा पोर हमामा, हमामा पोर हमामा, हमामा पोर हमामा, हमामा पोर हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हे घुमरी वाजे घमामा, घुमरी वाजे घमामा, घुमरी वाजे घमामा, घुमरी वाजे घमामा, पोर हमामा, हमामा पोर हमामा, हमामा पोर हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, पोरा हमामा, अब कदू कदू पोर खेळ मानो, अबकटु बकटी बक मोर खेळ माडू, अबकदु बगति बग पूर त्रिगुण खेळ मानो, अबकदु बगति बग पूर त्रिगुण खेळ मानो, विटी दांडू पोर खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू पोर खेळ विटी दांडू, अनेक खेळ खेळले. हमामा, विटी दांडू आणि हुतुतू सुद्धा. आता गवळणी नको हुतुतू. अनेक गवळणी त्याच्यामध्ये प्रसिद्ध नाथ महाराजांच्या. आणि अनेक खेळ खेळत असताना गोपाल कृष्ण भगवंत त्या गोकुळामध्ये त्या सवंगड्या सोबत असायचा आणि त्या सवंगड्यांना सांगायचा, वय बघा बाबा, आपण सगळे गुरु वळायला येतो ना, हा सगळे येतो ना, सगळ्यांनी भाकर घरून बांधून आणलीच पाहिजे. त्याच्यामध्ये ना एक बोबड होतं. ते बोबड म्हणायचं, कृष्णा, हा त्या बोबड्याचा लय जीव बर का महाराज कृष्णावर, लय जीव. ज्यावेळेस गोपाल कृष्ण भगवंत लपाछपी खेळायचे ना, तखन महाराज गोपाल कृष्ण भगवंत लपाछपी खेळायचे आणि बोबड्याला सापडायचे नाही. सगळे गंमत करायचे बोबड्याची. हा आणि राधा मातेवर तो बोबडा चिडून जायचा. राधा मातेवर लय चिडायचा बोबडा. राधे, तूच लपवला असेल माझा कृष्ण. राधे, तूच लपवला असेल माझा कृष्ण. बोबडा राधेला, लाधे लाधे सांगना, लाधे सांगना, कृष्ण लपविला कोठे. लाधे सांगना, कृष्ण लपविला कोठे. लाधे सांगना, कृष्ण लपविला कुठे सांगना, कृष्ण लपविला. हे राधे, तूच माझा कृष्ण लपवलाय. हे राधे, पाय बर का, मी तुझ्याची बांधण करील. लाधे, तू जर माझा कृष्ण दिला नाही ना, तर मी तुझ्याची बांधण करील. लाधे, लाधे सांगना, कृष्ण लपविला सांगना, राधे सांगना, कृष्ण लपविला कोठी सांगना, कृष्ण लपवी कोठी. लाधे सांगना, लाधे 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 सांगना,
कृष्ण लपविला कोठे लादे सांगना कृष्ण लपविला कोठे तो जगदेथी मुकुंद मुलाली तो जगदेथी मुकुंद मुलाली माझ्या अंत कलनामधी माझ्या अंत कलनामधी लादे सांगना कृष्ण लपविला कोठे लादे सांगना कृष्ण लपविला कोठे सांगना कृष्ण लपविला कोठे सांगना कृष्ण लपविला कोठे सांगना कृष्ण लपविला कोठे. गोकुळामधल्या ज्या गोष्टी आहे 8 वर्ष गोपाल कृष्ण भगवंत गोकुळामध्ये राहिले पण या 8 वर्षाच्या ज्या गोष्टी आहे ना 800 वर्ष सांगाव्या एवढ्या गोष्टी आहे एवढ्या गोष्टी आहे. 8 वर्ष राहिला ना गोपाल कृष्ण भगवंताला तिथे राधाराणी मिळाली होती बरं का. या राधाराणीची कथा मी तुम्हाला उद्या सांगेल कारण की 10 मिनिटात ती कथा संपणार नाही. रुक्मिणी स्वयंवर सुद्धा होणार नाही. मी तुम्हाला अक्रूर उद्या सांगेल आणि अक्रूर उद्या सांगेल आणि अक्रूर घेऊन जात असताना राधाराणी काय आहे तुम्हाला सांगेल. कारण श्रीमद भागवतामध्ये जर राधाराणी सांगितली नाही ना मग श्रीमद भागवतच सांगितलं नाही. राधाराणी तुम्ही एकदा ऐका डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्याशिवाय राहणार नाही अशी ती राधाराणी आहे बरं का. असं ते राधाराणीचं चरित्र उद्या तुम्हाला मी सांगेल. गोपाल कृष्ण भगवंताने सांगायचं बबड्या बरं का इकडे सगळ्यांना भाकरी आणावं लागायच्या. अहो आपल्या सवंगड्यांवर गोपाल कृष्ण भगवंताचा एवढा जीव होता तो बबड्या गर्दी पळत 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 जायचा आणि आईला सांगायचा कशाला आला रे. मी पाणी प्यायला आलो. पाणी प्यायला आला का पाणी पे नीट निघ. हो ताकाच्या मडक्याजवळ जायचा. हो जर हातामध्ये ताक घेऊन गेलो तर आईने पाहिलं तर हिसकावून घेईल. आई ताक देणार नाही. मुखामध्ये ताक घ्यायचं आणि सगळ्यांनी तिथं गोपाल कृष्ण भगवंताच्या समोर काला करायचा असता. 56 भोग खाणारा हा भगवंत गोपाल कृष्ण भगवंत 56 भोग खाणारा हा भगवंत गोकुळामध्ये सवंगड्यांसोबत काला खायचा. काला कसा असायचा माहितीये का. काला कसा असायचा माहितीये का. हा जो बोबडा घरी पळत जायचा ना तो मुखामध्ये ताक भरायचा का बरं हातामध्ये देत नव्हती आणि त्यांनी एवढ्यांनी काला करायला राहिला का पळत 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 यायचा आणि ती गुळणी त्यांच्यामध्ये सोडून द्यायचा. आलं बल का माधवी. तरी त्या गोपाल बाकीचे म्हणायचे ए छी 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 नाही खायचं कडे. आता गोपाल कृष्ण भगवंत म्हणायचं नाही खावंच लागेल त्याचा भाग आला ना आता खावंच लागेल. असा सगळ्यांचा करंगळीवर पर्वत उचलला आमचं तमकं भरपूर कथा आहे बरं का. पण राहिले 10 मिनिटं आणि 10 मिनिटामध्ये आपल्याला रुक्मिणी स्वयंवर त्या ठिकाणी साजरी करायचा. बघा रुक्मिणी स्वयंवर करून घेऊ. उद्या आपण अक्रूरा सोबत मथुरा गमन आणि राधा चरित्र आणि कंस मारून घेऊ. ऐका विदर्भ राजा भीष्मक आणि कृष्ण आणि रुक्मिणी माता आहे का तयार बनवले का. वा वा. विदर्भ राजा भीष्मक याची पत्नी शुद्धमती आणि यांच्या पोटी हे कौंडण्यपूर मध्ये बरं का. आत्ताचं जे विदर्भ आहे आत्ताचं जे अमरावती होते आहे ना त्यावेळेचं ते कुंदनपूर वसायचं. त्याला कौंडण्यपूर असं नाव आलेलं आहे. कौंडण्यपूर तिथं वर्धा आहे. वर्धा नदी आहे त्याच्या तीरावर बरं का. वर्धा नदीच्या तीरावर या ठिकाणी या भीष्मक राजाची कन्या रुक्मिणी राहत होती. आणि ही जी रुक्मिणी आहे ना या रुक्मिणीला अजून एक मोठा भाऊ होता त्याचं नाव होतं रुक्मी. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्या रुक्मिणीला लहान 4 भाऊ होते. रुक्मरथ रुक्मबाहू रुक्मामाली आणि रुक्मक असे 4 भाऊ त्या ठिकाणी रुक्मिणी मातेला होते. आणि 4 भाऊ लहान आणि 1 भाऊ मोठा. रुक्मिणी मातेच्या भावाने म्हणजे रुक्मिणी मातेचा जो विवाह आहे हा शिशुपाला सोबत ठरवलेला होता. पण रुक्मिणी मातेला शिशुपाल मात्र पसंत नव्हता. हा शिशुपाल कोण होता. हा शिशुपाल म्हणजे गोपाल कृष्ण भगवंताचा आत्याचा मुलगा होता. आणि हा शिशुपाल आहे ना याचं भविष्य गोपाल कृष्ण भगवंताच्या हातून मृत्यू होणार असं सांगितलं होतं.
जेव्हा असं भविष्य सांगितलं आत्याला वाईट वाटायला लागलं. आत्या म्हणले का रे, अरे माझ्या पोराचा तू वध करणार आहे का? त्या दिवशी गोपालकृष्ण भगवंताने आत्याला वचन देऊन टाकलं, मी त्याच्या 100 चुका माफ करील. किती? 100 चुका माफ करील. आणि एक लक्षात ठेवा, 100 चुका माफ करणे म्हणजे काय? त्याचा पापाचा घडा पूर्ण भरू देईल. आता किती वेळ येत आहे का? किती वेळात सांग, म्हणजे मी त्या हिशोबानं चालतो. कसं असतं, सुडी अशी रचावं लागते ना, जेवढा चारा आहे तेवढी. हा, नाहीतर मग काय होतं, चारा 2 बिघ्याचा आणि सुडी 5 बिघ्याची. शेंड का लागायचं? सुडी कळत एक पण हे महत्वाचं आहे. सुडी म्हणजे बाजरीचं आणि याचे जे ताट उरता कंस खुडून घेतल्यानंतर ते शेतकरी लोक रचून ठेवतात आणि त्याचा असा गोल असा वर शेंडा काढतात. मग जर चारा म्हणजे ते ताटच जर 2 बिघ्याचे असतील, ते एवढेशे ताट 5 बिघ्यात सुरू केले होते, त्याचं पायच लागणार नाही, वर शेंडा कधी मिळेल. म्हणून सुडी तशी रचायची असते जिथं तिचा शेंडा लागेल. 10-5 मिनिटात येणार आहे का? आले का? बर, मग आता त्या हिशोबाने बघा, रुक्मिणी मातेला त्या ठिकाणी तो शिशुपाल आवडत नव्हता गड्या. आणि शिशुपाल आवडत नसल्या कारणाने रुक्मिणी मातेने लहानपणी मोठ्या साधूकडून गोपालकृष्ण भगवंताचं चरित्र कथा ऐकली होती. आणि त्याच दिवशी मनोमन त्याला वरून टाकलेलं होतं, कारण रुक्मिणी माता ही लक्ष्मी मातेचा अवतार होती. आणि रुक्मिणी मातेनं वरून घेतलं असल्यामुळे त्या रुक्मिणी मातेनं त्या गोपालकृष्ण भगवंताला 7 श्लोकाचं पत्र लिहिलं. मराठीमध्ये 900 ओळी येतात आणि संस्कृतमध्ये विश्लेषण त्याचं 900 ओळींचं झालं. आणि त्याच रुक्मिणी मातेनं 7 श्लोकाचं पत्र लिहिलं. त्या श्लोकामध्ये पत्र लिहिल्यानंतर गोपालकृष्ण भगवंताने पत्र वाचायला घेतलं. रुक्मिणी मातेची एक मैत्रीण त्या ठिकाणी होतं, तिचं नाव सुजला असं काहीतरी तिचं नाव होतं. आणि ही जी मैत्रीण होती या मैत्रिणीला सांगितलं की बाई, मला गोपालकृष्ण भगवंताशी विवाह करायचा आहे, काही करून एवढं पत्र मात्र तिकडं पोहोचलं पाहिजे, असं काहीतरी कर. त्या ठिकाणी पत्र गोपालकृष्ण भगवंताच्या हातामध्ये पोहोचलं आणि सांगितलं की 28 तारखेला संध्याकाळी सप्तशृंगी माता मंदिरामध्ये माझं लग्न आहे. कौंडण्यपुरात होतं बरं का. मला वरण्यासाठी तुम्ही येऊन लागा. मला शिशुपाल सोबत विवाह करायचं नाही. माझा विवाह हा तुमच्या सोबत मनोमन झालेला आहे. आता गोपालकृष्ण भगवंताला माहिती होतं रुक्मिणी ही लक्ष्मीचा अवतार आहे, याच्याशी विवाह करणंच आहे. आजही कौंडण्यपुरामध्ये ती खिडकी साथ देते. बरेच लोक म्हणतात, अहो तुमच्या कृष्णाने ना पळून लग्न करेल. हा, पण तसं नाहीये. ऐका, मी पळून लग्न केलंय का? कृष्णाने पळून लग्न केलं नाही. गोपालकृष्ण भगवंताला सांगतात की पळून लग्न केलं. आजही त्या कौंडण्यपुरामध्ये माता खिडकी म्हणून एक खिडकी आहे, त्या खिडकीमधून रुक्मिणी मातेने उडी मारली होती. त्या खिडकीमधून रुक्मिणी मातेने उडी मारली. तिला सांगितलं, तू सगळा लग्नाचा तयारी करून ठेव, वेळेवर मी हजर होऊन जाईल. आणि वेळेवर त्या ठिकाणी गोपालकृष्ण भगवंत गेले सुद्धा होते. त्या ठिकाणी सगळीकडे लग्नाचा, सगळ्याकडे सणाई चौघडा वाजत आहे. मंगल कार्य त्या ठिकाणी घरामध्ये त्या भीष्मक राजाचं सुरू आहे. भीष्मक राजाच्या घरामध्ये मंगल कार्य आहे, सणाई चौघडा वाजत आहे. रुक्मिणी माता गोड अशी सजलेली आहे. शिशुपाला सोबत विवाह करायचा आहे. शिशुपाल एका चौरंगावर उभा आहे, चौरंगावर शिशुपाल बसलेला आहे. आता मात्र रुक्मिणी माता येणार आहे आणि रुक्मिणी माताने नेत्र आता मात्र बंद केले. गोपालकृष्ण भगवंताचा धावा केला. येणं बाबा, अरे तुझ्यासाठी मी नटून बसलेले आहे. मला तुझी सर्वांगिनी व्हायचं आहे. आणि त्या ठिकाणी रुक्मिणी माता आज गोपालकृष्ण भगवंताचा धावा करत आहे, ये ना कृष्णा. आणि त्या कृष्णाने मात्र 7 ओळींचं 7 श्लोकांचं पत्र वाचलं. कृष्णाचे अश्रू पत्रावर पडत होते आणि पत्रावर पडणारे अश्रू बाजूला केले. कृष्णाने सगळ्याकडून रथ जुंपला आणि रथ घेऊन कृष्ण मात्र आता त्या भीष्मक राजाच्या दरवाजात येऊन उभा राहिला. कृष्णाच्या रथाला दिव्य घोडे विराजमान आहे. कृष्णाचा रथ सजलेला आहे.
कृष्ण रथामध्ये उभा आहे आणि रुक्मिणीला एवढंच सांगितलं, मी काही तुला घ्यायला येणार नाही बाई, तुला माझ्या संग यायचं असेल तर स्वतः ये. रुक्मिणी मातेने काय करावं, रुक्मिणी मातेने त्या खिडकीमधून उडी मारली. रुक्मिणी मातेने खिडकीमधून उडी मारली आणि कृष्णाच्या रथात येऊन बसली. आणि रथात आल्यावर कृष्ण म्हणे, आता ये तुझे 4-5 भाऊ. थांबा काही नाही, येतील तिथं येऊन थांबवतो त्यांना. 4-5 भाऊ तुझे आता माझ्याशी युद्ध करल. तू चांगला मार खायला बोलून घेतलं, आता काय करू. ती म्हणले, मी रथ चालवते, तुम्ही माग युद्ध करा. आणि मग रथ चालवायला रुक्मिणी माता बसल्या. आता मला सांगा, पळवून जाणारा गाडी चालवतो का पळून जाणारा? पळवणारा गाडी चालवतो ना. मग कोणाला पळवलं? रुक्मिणी मातेने कृष्णाचं हरण केलं. देव आपला हरण नसतो करत, आपल्याला देवाचं हरण करून घ्यायचं असतो. आणि मग देवाचं हरण रुक्मिणी मातेनं केलं आणि गोपालकृष्ण भगवंत पाठी मागून सगळे. आता मात्र रुक्मिणीला कळालं, म्हणजे कोण? रुक्मिणीचा मोठा भाऊ. अरे रुक्मिणीला गोपालकृष्ण भगवंत घेऊन गेला आणि त्यानं काय केलं माहिती का? चौरंगावर बसणाऱ्या शिशुपालाने बुट खाली काढून टाकले होते, चपला पायथन खाली काढून टाकले होते, चौरंगावर जाऊन बसला होता. यांनी काय केलं माहिती का? याच्या पायात काही नव्हतं ना, याने त्याचे बुट घातले, त्याचे पायथन घातले, लगेच त्याच्या मागे युद्ध करायला पळाला. तेव्हापासून थांबवा थोडं स्थिर. तेव्हापासून प्रथा पडली, नवरदेवाचे बुट नवरीचे भाऊ पळावता. हा, ही देवाची प्रथा आहे. नवरदेवाचे तिथं थांबवा ना 2 मिनिटं थांबवा. आणि मोबाईल बाजूला करा सगळ्यांनी, बरं का? चॅनलला बरोबर शूटिंग होईल. सगळ्यांनी बाजूला होऊन जा 2 मिनिटं, ते बरोबर घेतील सगळं. सगळ्यांनी बाजूला होऊन जा, फोटो मिळतील, सगळं भेटल बघा. आणि त्या ठिकाणी रुक्मिणी माता त्या गोपालकृष्ण भगवंताबरोबर निघून जायच्या तयारीत. पहिली प्रथा तुम्हाला माहित झालं, बुट काबर पळवतो नवरदेवाचा भाऊ? ते शिशुपालाची बुट घेऊन म्हणजे नवरीचा भाऊ पळून गेला होता आणि हे मागून पळत आल्यानंतर त्याला म्हणे, भाऊ शांत होय. त्या बाजाला सोमच नव्हतं. ज्याच्या बाजावर बसायला सांगितलं ना, तिथं कुडाया पापडाया झाकून ठेवल्या होता आणि त्याच्यावर त्याला बसवलं. ते कडकड खालून आवाज आला. तेव्हापासून नवरदेवाला अशा बाजावर बसवता, तिकडे खाली कुडाया ठेवतात. अनेक प्रथा पडल्या. जाऊ दे, आता एवढ्या सांगायला वेळ नाही. 7:29 वाजले, 7 वाजता वेळ होता आपला. आणि मग गोपालकृष्ण भगवंत रुक्मिणी माताला आपल्या नगरीमध्ये घेऊन गेले आणि रुक्मिणीने सांगितलं, मी आता पळून तर आली, विवाह करेल, पण माझी एक अट आहे. माझी अट अशी आहे, माझ्या विवाहाला माझे पिता हजर पाहिजे. अशी जेव्हा अट घातली रुक्मिणी मातेने, देवाचं हरण केलं. दोघं जोडीनं उभे राहिले. देव म्हणले, आणतो ना, काय त्याच्यात विषयाचे. समुद्राला बोलावून घेतलं. समुद्र हा लक्ष्मीचे वडील आहे. समुद्राला बोलून घेतलं. समुद्र म्हणे, मी थांबायचं कुठं, सगळा मंडप वाहून जाईल. मी आलो तर एकटा येणार नाही, माझे 7ही भाऊ येतील. 7 समुद्र तिथं आले. गोपालकृष्ण भगवंताने आसन दिलं, एक रोम उपटलं आणि त्याच्यामध्ये 7ही समुद्र सामावून घेतले. आणि सामावून घेतल्यानंतर मात्र लक्ष्मी नारायणाचा जोडा आजूबाजूला उभा राहिला. आणि त्या भरल्या मंडपामध्ये आज लक्ष्मी नारायण दोघही समान पावलं टाकून चालत आहे. या पुढे स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, पाठ आणले का? पाठ आणले आहे का? कृष्ण आणि रुक्मिणीसाठी पाठ घेऊन या. पाठ आणले का? 2 पाठ. या पुढे या येऊ द्या. स्वागत सुस्वागत, स्वागत
ठेवा पूर्व पश्चिम ठेवा पूर्व पश्चिम ठेवा ना पूर्व पश्चिम. कलवरा जेव्हा नवरदेव निघतो ना लग्नाला, ऐका बरं का, नवरदेव महाराज जेव्हा निघतो ना लग्नाला, नवरदेवाला ड्रायव्हरच्या बाजूने बसवता मधी, कलवरा कोणत्या बाजूने बसतो माहिती का? खिडकीच्या बाजूने. जेव्हा कलवरा खाली उतरतो ना, त्यात गडबड करू नका. मी सांगतो ना तुम्हाला कसं करायचं. सगळं शांत वर, अजून नाही द्यायचे हार हातात. थांबा मी सगळं सांगतो, 5 मिनिटात सगळं सांगतो. ग्रंथावरचा आहे का? आणा ग्रंथावरचा आणा. बरं का, नवरदेवाचा कलवरा एका बाजूने बसलेला असतो बरं का. कोणत्या बाजूनं? खिडकीच्या बाजूनं. नवरदेव मधोमध आणि ड्रायव्हर सीटवर ड्रायव्हर. आणि हे जेव्हा नवरदेवाचा कलवरा, शांतता जरा, नवरदेवाचा कलवरा जेव्हा बसलेला असतो ना, जेव्हा तिथं पोहोचतो आणि कलवरा खाली उतरतो ना तो कटोरला, तेव्हा त्यांना असं वाटतं नवरदेव उतरला का, एवढा त्यांना शेंट मारेल राहतो, एवढी पावडर लावेल राहते. हा, आणि एकदा लग्न झालं का हा भाऊ नवरी घेऊन हा ट्रकला आळ गेल. कलवरा इकडून ट्रकला आळगून असा मान त्याचा राहतो. नवरीच्या कलवऱ्याचा मान विचारूच नका. कलवरी जेवढी छोटी बॅग तेवढी मोठी, असा त्यांचा मान होता. रुक्मिणी माते सोबत सुद्धा कलवऱ्या होता. आणि गोपाल कृष्ण भगवंत अगदी सांगण्यासारखं त्या रुक्मिणी स्वयंवरामध्ये खूप आहे. पण आपण एका दिवसात दोघा विषय घेतले, 7 दिवसात कथा संपत नसते. म्हणून आता आपण गोपाल कृष्ण भगवंत रुक्मिणी माता समोरासमोर उभे आहेत. आणि गोपाल कृष्ण भगवंत आणि रुक्मिणी माताचा विवाह आपल्याला त्या ठिकाणी लावायचा आहे. ब्राह्मण बुवा आले, मध्ये अंतरपाठ धरला बरं का. अंतरपाठ आणलेला आहे का? अंतरपाठ सगळ्यांच्या हातामध्ये फुल अक्षदा दिल्या. सर्वांच्या ऐका, रुक्मिणी स्वयंवर हा विवाह सोहळा बघणाऱ्यांना त्याला फळ प्राप्ती काय आहे? आपल्या पतीचं आपलं नातं घट्ट होतं. आणि दुसरं फळ असं आहे, ज्या कुवाऱ्या कन्यांनी हा विवाह सोहळा पाहिला, काय म्हटलो मी? पाहिला, त्या कन्यांना सुनिश्चित स्वतःच्या मनासारखा वर भेटतो. तिसरं याच्यामध्ये फायदा असा आहे, रुक्मिणी स्वयंवरामध्ये ज्या कन्यांनी तो सोहळा अनुभवला म्हणजे थोडक्यात अनुभवणे म्हणजे ह्या स्वतः त्याच्यात सामील झाल्या. कोणी रुक्मिणी झालं, कोणी कृष्ण झालं, कोणी कलवऱ्या झालं. या ज्या कन्या आहे ना, यांना मनासारखा वर तर भेटतो. पण वर कसा भेटतो माहिती का? हा, त्यांचं ऐकणार म्हणजे त्यांचं मन कधी न तोडणारा वर त्यांना भेटत असतो. म्हणून या कन्या भाग्यशाली कन्या आहे. अजूनही कन्या कोणी आल्या असतील ना, त्यांच्या आजूबाजूला उभ्या करा, त्या सुद्धा भाग्यवान कन्या राहतील. हा, सगळ्यांना उभं करा. कलवऱ्यांना मागून इकडून तिकडून दोघं बाजूंनी उभं करा. त्यांच्या हातामध्ये फुलं द्या. या त्यांच्या बरोबरीने नाही उभं राहायचं, त्यांच्या माग उभं राहायचं बरं का. माग आणि यांना दोघांना जवळ घ्या ना, थोडं घ्या जवळ घ्या. काही तिकडून उभ्या राहा, एकदम जवळ घ्या. हार घालता आला पाहिजे. घ्या जवळ घ्या. आता बासरी कृष्णाने कमरेला खोसायची. आता आपल्याला बासरीने वाजवायची. आता आपल्याला लग्न करायचं. त्यांना बसू द्या. ते आयोजक मंडळ वराडी. अंतरपाठ घ्या. धरा अंतरपाठ धरा. नवरी अंतरपाठ धरा ना मध्ये. झाल्यावर बरं का. आणि ऐका आता अंतरपाठ धरणाऱ्यापासून मुलीचे मामा कोण आहे? आदरणीय मौले साहेब हे मुलीचे मामा आहे. मामाला बोलवा. आदरणीय खैरे साहेब हे मुलाचे मामा आहे. या 1100 रुपये मामा. थांबा थोडस थांबा. नाही तुम्ही धरायचं नाही, मागे उभं राहायचं. तुम्ही पकडायचं. दरोडे साहेब तुम्ही पकडा. मामा मागे उभे राहतील ना, मुलीच्या मागे उभे राहतील. मुलीचे वडील बर का, मुलीचे वडील आमचे रवी भोर साहेब आहेत. आणि मुलाचे वडील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. काय नाव दादांचं?
महेश बोर साहेब दोघे उपस्थित आहेत। आता तुम्ही सगळ्यांनी कन्यादान केल्याशिवाय जायचं नाही। मामाचा आहेर मोठा पुकारूनच देऊ आपण इकडे, दोघं मामांनी आहेर करायचा। मंगलाष्टक अगदी गोड प्रेमाने सुरू झाली। स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरडं विनायकमहं चिंतामणि फेवरं लेन्याद्रिं गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओजरं ग्रामीरांजन संस्थिता गणपती कुर्या सदा मंगलम वधवर्यं शुभं भवतु शुभलग्न सावधान गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रा नेत्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलम वधुवर्य शुभं भवतु शुभलग्न सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान राजा भीमक रुक्मिणी सनयनी देवोया चिंता करी ही कन्या सगुण गुणानुपवरा कवन्या सिम्या देजे आता एक श्रीकृष्ण नवरा तयासी समर्पू म्हणे रुक्मी पुत्र वडील दासी पुसने कुर्या सदा मंगलम वधवर्यं शुभं भवतु शुभलग्न सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल तुला पाठवितारा
शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान आली लग्न गती समीप नवरा घेवो या वागरा भुये मधुपर पूजन करा अंतरपटा ते धरा दुष्टा दुष्ट वधुवरान करता तो करावी भूमी वाज स्त्री बहुगल बलान सूर्या सदा सावधान अंतरपाठ काढून घ्या दोघांच्या हातामध्ये पूजनाचं ताट द्या ना औक्षण करून घ्या नवरीच्या हातामध्ये पूजनाचं ताट द्या गोपाल कृष्ण भगवंताचं त्यांनी औक्षण करून घ्या झाला हार त्या तदेव लग्नम सुदिनांत देव तारावलं चंद्रवलं तदेव विद्यावलं दैववलं तदेव लक्ष्मीपति ते मनसा स्मरा महादेव उभे या जाधव संकुलात उभे राहा गाजत सोन्याचं बाशिंग लगीन दिवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन दिवाचं लागत खुर्ची द्या त्यांना बसायला खुर्ची दोन खुर्च्या द्या त्यांना बसायला दोन खुर्च्या अशोक नगरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं 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 बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत राजा भीमकाची होती रुक्मिणी वपवर बली बदरी गा दिली बंदरी चारणा किती हरिजानी वाजत किती हरिजानी वाजत सोन्याचं 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 बाशिंग लगीन दिवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन दिवाचं लागत अशोक नगरात काय वाजत
भीमकाची होती नवजनी कन्या राजा भीमकाची होती नवजनी कन्या राजा भीमकाच्या होत्या नवजनी कन्या राजा भीमकाची होत्या नवजनी कन्या दाखिले रुक्मिणी दिली पंढरीच्या वाजा दाखले रुक्मिणी दिली पंढरीच्या राना दिली पंढरीच्या वाजा पायी जोडव्याला ओ पायी जोडव्याला होती 9 लाख साजत क्या बात है 9 लाख साजत सोन्याचं 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 बासिक लगीन जीवाचं लागत सोन्याचं बासिक लगीन जीवाचं लागत या जोगण्यात काय वाजत गाजत काय वाजत गाजत लक्ष्मी देवाचं लागत सोन्याचं बासिक लक्ष्मी देवाचं लागत सोन्याचं बासिक लक्ष्मी देवाचं लागत ज्यांना कोणाला आयर करायचं आहे त्यांनी माझ्याकडे आयर करून द्यायचं आहे किंवा ग्रंथावर ठेवलं तरी चालतं काही नाही पण सटकला पाय सटकला 9 लाख मोती विठुरायाच्या कळसाला 9 लाख कोटी विठुरायाच्या कळसाला चढता उतरता कवडी दादा हरपला उतरला विठुराया हरपला. कवडी दादा हरपला सांगतो भीमकाची मजली गीत सोन्याचं बासिक लगीन जीवाचं लागत सोन्याचं बासिक लगीन जीवाचं लागत या जोगण्यात काय वाजत गाजत
करायचं आहे. गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नारायण वासुदेव आओ भोग लगाओ कृष्ण जी आओ भोग लगाओ आओ भोग लगाओ कृष्ण जी आओ भोग लगाओ शबरी के बेर सुदामा के पोए शबरी के बेर सुदामा के पोए रुसी खुशी भोग लगाओ आओ भोग लगाओ भगवंता आओ भोग लगाओ आओ भोग लगाओ कृष्ण जी आओ भोग लगाओ दुर्योधन की मेवा त्यागी दुर्योधन की मेवा त्यागी सागवी दुर्गर खाओ आओ भोग लगाओ कृष्ण जी आओ भोग लगाओ आओ भोग लगाओ कृष्ण जी आओ भोग लगाओ ऐसा भोग लगाओ मेरे भगवान ऐसा भोग लगाओ मेरे भगवान सब अमृत हो जाए आओ भोग लगाओ कृष्ण जी आओ भोग लगाओ आओ भोग लगाओ कृष्ण जी आओ भोग लगाओ हम तेरे बालक प्रेम के प्यासे हम तेरे बालक प्रेम के पासे रुसी खुशी भोग लगाओ कृष्ण जी आओ भोग लगाओ आओ भोग लगाओ माता रानी आओ भोग लगाओ आओ भोग लगाओ गणपति जी आओ भोग लगाओ आओ भोग लगाओ भोलेनाथ आओ भोग लगाओ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः करचरणकृतं कायं कर्मजं वा श्रवणनयन जमवा मानसं वापराधं वीतं वीतं वा सर्वमेत क्षमस्व जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो राधे राधे श्यामिला दे श्यामिला दे श्यामिला घ्या भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से हो सारती ये अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ ये पंचम वेद निराला नव ज्योति जगाने वाला ये अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ ये पंचम वेद निराला नव ज्योति जगाने वाला हरि नाम यही हरि नाम यही हरि नाम यही हरि नाम यही जगमंगल की आरती पापियों को पाप से हो तारती भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से हो तारती ये शांति गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला हरि दर्श कराने वाला ये शांति गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला हरि दर्श कराने वाला ये सुख करने यह सुख हरने यह सुख करने यह सुख हरने श्री मधुसूदन की आरती पापियों को पाप से हो तारती भागवत भगवान की है आरती
क्यों पाप से होता ये मधुर बोल जनमत बोल धन मार्ग दिखाने वाला सब बिगड़ी बनाने वाला ये धन मार्ग दिखाने वाला सब बिगड़ी बनाने वाला श्री राम यही घनश्याम यही श्री राम यही घनश्याम प्रभु की महिमा की आरती पापियों क्यों पाप से होता भागवत भगवान की आरती पापियों को पाप से होता पापियों को पाप से होता पापियों को पाप से होता राम 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 नमः